काय म्हणता बबनराव, कसं काय फोन लावला हो? काय राजा नावासारखे सांगा सुनको म्हणलं हा हो ते कसं काय म्हणलं पैशाचं मेळ दुकानचं बिल हा 15-20 दिवस होऊन गेला ना राजा महिना होऊन राहिला ना हा 20,000 रुपये बाकी आहे तुमच्याकडे ते पैसे काही देऊ राहिले तुम्ही काय आता ते काय द्यास लागते का? करा कवर तेवढे, आता एवढं मोठं कमिशन खाऊन राहिले तुम्ही. तुम्ही म्हणलं आज आता द्यास लागते का आम्हाला? हो पण फायदा किती करून देऊ राहिले तुम्हाला हा हा तुम्ही आता लक्षात घ्या ना ते हा तुमच्या गोष्ट लक्षात नाही आली का हा ते तर आहे म्हणूनच तर आम्ही येऊन राहिलो नाही तर आम्हाला का जवळ नाही मानवर आहे मंगरूळ आहे कारंजा आहे तिकडे जाता येत नाही मला पण इकडे कसं बत्ता मस्त बसून राहिला हो म्हणलं चला बा इकडूनच बरं आहे आपलं तुमचं बरं कमिशन काही पाठवून देऊ हा हो कमिशन पाठवून देतो एक परी हो पण हे बिल काही सध्या मागू नका कायच करता बरं ठीक आहे मग मी कमिशनसाठी येतो हा हो मोबाईलमध्ये नका टाकू म्हणलं ते दिसते मग हो मीच येतो आज जरा वसुलीसाठी मला पाठवणार आहे त्या हो चहा घेतली की आज मला तेच काम आहे हो कसं दुकानदाराकडून वसुल्या करणे तर मी त्याच इलाक्यात नाही माझ्या कमिशन तयार ठेवा मला सगळ्याला हो तुमच्याच पैसे जमा करून घ्या सगळ्याचं तसं करू का मग बरं बरं ठीक आहे मग आता सगळ्याला मी फोन करून घेतो कमिशन जमा करून घेतो तुमचं हो ठीक आहे या तुम्ही माघारी या दुकानात आपल्या हो चालते मग तेच म्हणलं लिकेज होऊ देऊ नका बरं हां कमिशनचं आपल्या नाही तर बस करसान घोर घंटा तुमच्या घाटान माया घाटा हो मायापेक्षा तुमचा घाटा जास्त आहे सांगू राहिलं तुम्हाला आम्ही का पागाला सांगाले का डोकशे फिरले आमचे आमचा फायदा होऊन राहिला तर आम्ही काय सांगणार हां मग तुम्ही टेन्शन नका घेऊ आता आहे हे कसं आहे जितकं होईल तितकं आता उपसा लागते आपल्याला हो पावड्यानं आता खोऱ्यानं माल आहे त्याच्यापाशी हां तर आपल्या ते वाटप झालं तर काय बिघडून राहिला फक्त तुम्ही बरोबर चाल द्या हो लक्षात नाही आलं पाहिजे नाही तर तुम्हाला दिन काढून तिथून ना हो आपला विशेष नाही ना आपल्याला एकदम हे बा उजवा आता मी लाईन पाटला मग हो मला मी जे सांगितलं ते करते ते मग काय हो ते कसं लोकबुद्धी काय माहिती आहे घरच्याच ऐकत नाही ते लोकांना सांगितलं बात पट्टी द्यायली अशी काय असतेच ना मग काय जाऊ दे तिकडे आपल्या काय करावं लागते आपला फायदा महत्वाचा हो तुम्ही काय म्हणतो सगळ्याला फोन करा आणि लवकरात लवकर माझं कमिशन जमा करा नाही तर मग जे कमिशन देणार नाही हो त्याला माल देणार नाही मी हो सांगू राहिला आत्ताच नाही कमिशन तर रे बाबा हरकी जण देऊन राहिला ना मग काय फायदा असतील काय त्याच्यात नाही मग काय फक्त तुम्ही अकोल्याहून माल आणत जा होईचं बिलकुल 10 लाखाचा 20 लाखाचा हो आता आम्ही किराणा मालासाठी येणारच होता गाडी घेऊन सगळेच जण हिशोबान राहा बरोबर त्याची नका काळजी करू आता तिजोरी हातात लागली ना मग काय लाईन पाटील तिकडे घुसले आता 5 लाखाची भोंडाले होते दुकानदाराला वरची द्यायचे होते तर तिजोरीतले काढले जको करते ते खाली बरोबर तुम्ही काही काळजी करू नका 15 लाखाचा आत्ता माल 2 दिवसात आणणार आम्ही लवकर माल आला की आला की मी फोन करतो तुम्हाला आणि पटकन घेऊन जा ठीक आहे कमिशन फक्त तयार ठेवा ठीक आहे मग या मग तुम्ही हो काही हरकत नाही किती वाजेपर्यंत येतो तुम्ही आता 11 वाजेपर्यंत आता किती वाजले 9 वाजले वाटते नाही का हो ना 15 ऑगस्ट टपलं हो येतो मी जरासं लाईन पाटलाला भेटतो टच मारून देतो चालला येतो ठीक आहे मग चला ठीक आहे तयार राहा बरं या मग 11 वाजेपर्यंत या मी यायला बाकीच्या फोन करून पैसे जमा करून घेतो मग 5-7 हजार नाही का ठीक आहे मग ठीक आहे का लक्ष्मणराव काय म्हणता चालले वाटते नाही धाब्यावर कसं काय मग काही ठरवलं का नाही मला माल घ्यायचं काय कसं काय करू राहिले एवढ्यात तेच म्हणलं आता तुमचं ते कसं रातचं प्रकरण पाहिलं मी हो काय राजा म्हणलं 500 ग्रामवर 250 ग्राम काय फ्री देता का एवढं मोठं काजू हा 900 जर म्हणलं तुम्ही देसान तर कसं काय होईल म्हणलं पुढे काय म्हणलं एकदम म्हणजे खलासच काम आहे ना तुम्ही लोकांचा नका विचार करत जाऊ ना तुम्ही तुमचा विचार करा तुम्हाला फायदा करणं आहे का नाही मग स्वतःच पाहायला पाहिजे माणसानं लोकांचा काय विचार करू राहिले तुम्ही ते बा मी काय म्हणतो आज तुम्ही मग माल घ्यायला येऊ राहिले का म्हणजे मी सांगून ठेवतो लाईन पाटलाले म्हणून म्हणलं कसं जरा या लवकर या जरा 7 वाजता धाब्याहून हो ना तेच तयारीत आम्ही पाहतो ना आज बजेट पाहतो जर बसला बजेट 1-1.5 लाखाचं मग तेवढा किराणाच घेतो तुम्ही उद्या तेल गेल ठोक सामान हो ना पण कसं नाही तर मग कसं सॅम्पल दाखवायचं एक माल द्यायचा कसं नाही झालं पाहिजे फायदा झाला पाहिजे आमचा 1.5 लाखाच्या जागी समजा 2.25-2.5 लाखाचा माल आला पाहिजे करतो ना मी तुम्ही पाहिजे तर खरी लय फायदा करतो मग काय तुम्ही काळजीच नका करू फक्त म्हणलं लिकीच करू नका हो कोणाला म्हणजे आपले जे गिरेक आहे हो ते कसे आहे पक्के आहे कोणाला एकदम असे म्हणजे त्याला जीव घेतला सांगत नाही कोणाला हो म्हणून म्हणलं नाही तर सांगसान सगळं जिकडे तिकडे करसा म्हणून म्हणलं जरासं बा तुम्ही आपलं तोंडाला आवर घाला कोण सांगणार आहे माय आहेत का लोक मग आपला फायदा होत असल्यावर लोक काय सांगणार आहे मीच काय सांगणार मग आता मी आता रेग्युलर सुरू करतो भले नगदी घेत जाऊ म्हणा मला आपण फायदा करत जा आपला बस मग काहीच टेन्शन नाही हो तर अशीच माणसं पाहिजे ना नाही तर चबरी माणसं काय कामाची म्हणून तुम्ही कोणाला सांगत नसतो अशा गोष्टी जे आपल्या हिशोबाचा आहे त्यालाच सांगतो आता वसुलीला चाललो मी 20 गिरे कवर आहे मग प्रत्येकावर कमिशन घेतो मी 1-1.5 लाखाचा बजेट आहे मग तेच आहे बोले का म्हणजे 1-1.5 लाख रुपये महिनेच कमावता का बरं तुम्ही तर लाईन पडलं वगैरे जायचं काम आहे परिस्थिती नाही का घरच उचलते आता यावर्षी असं हो का बरोबर ठीक आहे ना पाहा तुम्ही तुमचा आता पण माय म्हणलं फायदा तेवढं कवर करून टाकजा करतो मी आता मला जा लागते आता दुकानात त्याला भेटतो मी गाडी मागतो गाडी हिंडा लागन पैदल कोण हिंडणार आहे ठीक आहे मग येतो मी या मग आता मी जातो मला उशीर उरायला हो ठीक आहे जा मग मस्त याची गोम नाही का बरोबर वजनात फरक पाडते हे मस्त पैसे कमिशन म्हणून घेऊन घेते शिवल्याच्या वरचं झालं आता नाही का बरोबर मुरून खवरायला जरा हे शिवल्या कसं जरा गडबड करते आणि मार खाते पण हे नाही खात मार आता हे जरासं मकणी आले का बरोबर थांबतो आता मातावडीत आला तो आता मेला जीवन आता सगळं डिटेल बिलकुल माहिती शांताराम देत असले 1-2 दिवसांनी बरोबर क्लिअरच करणार आम्ही झालं तो कामच निघते आता बापरे पटवारी साहेब का ग्रामसेवक साहेब काय आलं म्हणा इकडे नाही का अरे का आवतवाळे साहेब घरमुळे साहेब कसं काय चक्कर म्हणलं आमच्या इकडे बसा म्हणलं बसा घ्या सोपसुपर घ्या काही नाही आत्ताच विषय झाला तुमचा हो म्हणे बा चांगलं वाजवी दरात ती कसं पद्धतशीर दुकान आहे म्हणे इथं मी आणलं बा मग कसं पाहू आपलं कसं महिनेवारी उधारी असते आमची हो माही झाली ग्रामसेवक साहेबाची एका ठिकाणी आहे पण ते लस भाव खाते काही देतही नाही थांबून ठेवते म्हटलं मग पहा आता आमच्या चक्र असते जिथं तर म्हणलं व्यवस्थित आता महिनेवारीने लावून द्या आपली उधारी
अरे तुम्हाला काय पाहा लागते हो पगारवाल्याले, मग काय लावा ना बाबा, सर्व्हिसवाल्याचे लय खाते आपल्यापाशी, मग महिन्यावारी पगार झाला तरच द्या. हो तोपर्यंत काहीच टेन्शन नाही, महिना दीड महिना लागला चालते. काही टेन्शन घ्यायचं नाही, माल एकदम आपला क्वालिटी बाज असते आणि पद्धतशीर. करू का मग आज, मग लिस्ट पाठवून द्या तुम्ही व्हॉट्सअपवर, तुम्हाला बिलकुल मी तयार करून देतो तुमचा आपला झेंडा उतरेपर्यंत. ओके. हा तेच म्हणलं, म्हणून म्हटलं कसं आहे बबनराव सांगितलं आम्हाला आता, हे आता सोबत झालो. बबनराव मस्त फायदा करून देऊ राहिला नाही का. बरं बबनराव, ठीक आहे ठीक आहे, तर तुम्ही जा ना आता वसुलीले. वसुलीला जा, आसपासचे ते आता नाही बहिणीला जा, त्याच्यापासून पैसे घेऊन या. चून खाऊची इकडे राहिलेला बोला 20,000, आणि बाकीचे अजून ते त्या रोडनं जितके गाव आहेत त्याच्याकडे जमा करा, त्या दुकानदाराच्याकडे. पण आपण आता मला गाडीच नाही ना, गाडीच नाही ना, याटू नका आता. एवढं गाव होते काय सांगा बरं, 20 गाव कव्हर करणार ना आपल्याला, बरेच गिरे आहे ना. बापरे, म्हणजे आसपासचे खेड्यातली नेतात का तुमच्यापासून? आसपासचे 20 खेड्यातले लहान लहान दुकानं पुरे कव्हर केले आपण. काय थोडंफार उधार द्यावं लागते, नगद हे चालू असते, वाजवी दर आहे. बापरे, मस्त आहे राजा. मग तर बरं, आपलं खातं लावूनच द्या मग. हो, मी लिस्ट आमच्या दोघा तिघाच्या पाठवून देतो तुम्हाला, आणि मग आपल्या ग्रामपंचायतमध्ये पाठवून देजा मग. नाही हो ठीक आहे ना. हो बस यायचा सौदा दिला की बस तुमचं पाठवून देतो, मग काय हरकत नाही. जा बबनराव, गाडी घेऊन जा ना आपली तुम्ही, त्याचं काय टेन्शन घ्यायला लागते. गाडी घेऊन जा, वसुल्या करून आणा. 2-4 लाख रुपये झाले पाहिजे. हो ना, तेच तर म्हणलं, गाडी आहे ना तुमची मग. बरं ठीक आहे, मग त्याचीच वाट पाहू राहिलो. बरं ठीक आहे, चाललं मग येतो मी आता. ठीक आहे. अरे आले का बाबा, 15 ऑगस्ट झाला कार्यक्रम आता, चांगला झाला. आपले मामाजी नाही दिसून राहिले. हो येतो म्हणे, 12 वाजता जेवण करायला येतो म्हणे ते. हो तर आता मी काय म्हणत होतो, ते काशीनाथले पाठवून दे ना मग. ते काय फवाऱ्याचं औषधन खत काय पराठे गिराट्याला देऊन दे जरासं डबल. दादा ते काय पहिलं झालं ते जाऊ दे आता. देऊ का काढून पैसे मग 50,000? बाबा सध्या खाली उघडता 10 लाख रुपये काढले ना म्या, पहिले 5 आणि आज रात्री काढले 5. हो ना हो ना. नाही नाही नाही, हे बा मी काय म्हणलं, तुम्ही ते बा पैसे गिसे काही देऊ नका त्याले. हो मी दुकानातलेच कव्हर करतो, आहे आपल्याजवळ. विनाकारण हे बा तुम्ही काही जवळचे देऊ नका आता. शेतीचं बी आपल्या दुकानाच्या नफ्यावरच कव्हर होते, त्याच्यामुळे काही देऊ नका. मी देऊन देते त्याला ते 50,000 रुपये, आणि ती बी कसं मी स्वतः ते याच्यासंग बोलतो दुकानदारासोबत, किती झाले काय झाले, मग फोनपेने टाकून देतो. काय रे बुवा, शेतीचा खर्च माझ्याकडेच राहू दे. तू तुझ्या दुकानतच पाहिजे. तुझ्या सासरे 15 लाख आणले म्हणते ना, तेच फेड बा. हो याच्यात तू ढवळाढवळ करू नको. नाही बा तुम्ही नका काळजी करू, होते ना ॲडजस्टमेंट. बाहेरची वेळ बाहेर. तुमची नका गमावू, राहू द्या तुमच्या तिजोरीतले जसे आहे तसे बसले आपले. काही नको बा, त्यातले खर्चच नका करू. पोया लोक त्याला हात नको लावता, आहे तसं राहू द्या तुमच्यावरती. हा ना, मी हो ना आता. आता तुम्ही काय काळजी करता. असं म्हणतो मग, नाही का? बरं ठीक आहे मग, राहू दे. नाही तर काढले दिले असते काढून आता. बरं ठीक आहे मग, जाऊ दे तिकडे. आता आपल्याला काय ओरे आहे तर 10-20,000 रुपये सुनबाई जोड हे ते दिलेले, मग काय काम आहे काढायचं. ठीक आहे मग. बरं झालं बा, मी आता म्हणलं उघडतेस का तिजोरी, आता आले घरावर कुठे माया. आता कसं 2-4 दिवसात इकून तिकून कबाळा करावं लागेल, पैसे टाकून द्यायला लागणार नाही का. जाय तिकडे. बरं येतो मग मी. जरा दुकानात पाहा लागेल, चहा घ्यायला आलो होतो. ठीक आहे मग. अरे बबनराव, बापा गाडी तुम्हाला माल आहे, गाडी घेतली वाटते आता. नाही काय आता कमिशनच तेवढं आहे बाबा, गाडी आणली वाटते तुम्ही तर. नाही ना राजा, तुम्ही काही बा लोक काही बातच जराच काही माणूस घोड्यावर बसला नाही तुमचे हे ते. इतका नाही ना, मी गरम गरम खाणार माणूस नाही म्हणलं. फक्त सध्या छपाई सुरू आहे मी. हे लाईन पाटलाची गाडी आहे, मी आता वसुलीला काय जाऊ बा, घेऊन जा म्हणे गाडी. मग आता काही टेन्शन नाही राहिलं आम्हाला, बिंदास. काढा पैसे काढा म्हणलं. कसं काय आलं तर आले का आपले ते 10 लोक आहेत तुमच्याजवळ. चिल्लर पार्लर दुकानवाले काय दिले का त्याने कमिशन माया. काय राजा, कमिशनाचीच काळजी आहे का, त्या वसुलीची काळजी करा जराशी. काय वसुली घेसली तर विचारा. होतेच आहे हो, आता मस्ती पण चालू आहे माझा जमा करणं. कोणी 10 देते कोणी 20 देते, चालू आहे आता. झाले 70-80,000 रुपये जमा झाले आता. नाही बहिणीपर्यंत येपर्यंत. आता तुमच्या इकडे जे तुमच्या इलाक्यातले 10 दुकानदार तुमच्या वतीने दिले ते मला, त्याचं कमिशन सांगा मला पहिले. आणि ते वसुली किती आणली त्याची ते द्या. तुम्ही जमा करतो म्हणे ना. आली ना वसुली, आली 50,000 रुपये वसुली आली त्याची. आणि तुमचं कमिशन किती मग काय 7,000 द्या लागेल का. थोडं कमी जास्त करा ना जरा, कुण करून राहिलं ते. नाही बा, त्याच्यात कमी जास्त लागणार नाही. एक वसुली कमी झाली चालते, पण माझ्या कमिशन कमी नाही आलं पाहिजे मला. तुम्हाला सांगितलं ना 25% आपल्याला, तुम्हाला जेवढा माल दिला त्याच्यापैकी 25% आपल्याला रक्कम पाहिजे. तर मी हिशोब काढला, 15 दिवसाचा माल नेलाय तुम्ही, 7,000 रुपये माय निघून राहिले. आपण काही एकटेच खाता का हो, काही लोकांना बी खाऊ द्या ना. गाणीरा म्हणलं आमचं कमिशन मध्ये चाललं काय, आम्हाला उडून राहिलं, लोकांच्या उधाऱ्या फसल्या. मग काय आता काय देत नाही का पैसे आम्ही. आता तुम्ही वसुलीचे 50,000 रुपये आले, ते 10 जणांचे आमचे सगळेचे, कोणाचे 5, कोणाचे 4, कोणाचे 7. आणि आमचं कमिशन जे आहे ते आम्ही 50,000 रुपये जमा केलेलं आहे, तर तुम्हाला 1 लाख रुपये आज देऊन देतो. ठीक आहे देऊन द्या जे आहे त्या. पण डबल 40 मला 40 मला म्हणू नका काय. ज्या भावारीत आहे त्याच भावारीत देईन, बाकी मला म्हणायचं नाही. राजा एवढा लाखांना फायदा होऊन राहिला तुमचा. अर्धा किलो राजा काजू तुम्हाला 1 किलो देतो मी. इतका फायदा होऊन राहिला तेलाच्या याच्यात हे त्या. 10 डबे टाक म्हणलं तर 12 भरतो तुमच्या गाडीतनी. एवढा राजा म्हणलं फायदा करून तुम्ही मला काहीच नाही देऊन राहिले. अरे गंमत होई ना. तुम्हाला कमिशन नाही देऊन आमच्या का फोटो मारता का आम्ही. कसं आता तर जागेवर येऊन राहिलं आमची दुकानं. मग आता मागचा पुढचा करसळा वसूल होऊन राहिला. देतो 70,000 रुपये 10 जणांचे. बिलकुल त्यानं हरकी जाण दिले ना राजा. चला पोहे घे केलेले आहेत, पोहे घ्या. ते पोहे खा टाइम आहे का मला. मग काय जेवायला फुरत नाही इकडे, छपाई सुरू आहे. आणा फटाफट, अजून मला 10 खेडे करणार बा. मग काय वसुलीच करणार अर्जंट. ते 5 लाख रुपयाचे भोंड आता त्याले डोकं काम नाही करू राहिलं त्याचं, लाईनी पाटलाचं. फालतू तिजोरी जर खोलली ना तर सरा धिंगाणा वाजा. बाबा ते तुमचा कबाळा तुम्ही जाणे, आपण काय सांगा त्याच्यात नाही का. पण आमचे जे आले ते तुम्हाला देऊन देतो. 50,000 रुपये वसुलीच देतो आणि 70,000 रुपये तुमचं कमिशन. ठीक आहे, 1 मिनिट आलोच काढून. आलोच.
या लवकर या. आणि माल म्हणलं अजून 2-4 दिवसांनी येऊन राहिला, लवकर घेऊन जा अजून पटकन. मग म्हणसान माल नाही. सटकन हात मारून घ्या पटपट. ना त्याच तयारीत आहो जरासं. हो येतो ना. हो, अर्धे जमा करू मागचे, अजून घेऊन जाऊ. हो येतो काही हरकत नाही. फक्त आता जर तुम्हाला कलम देऊन देतो आणि मग पाहू पुढे. नहीं नहीं, तू जल्दी निकल यहाँ से। 2 दिन से मैं तेरे को पनाह दे रहा। जेल से भागा हुआ। उधर उधर रहना, तू चिकलदरे में था बोलते ना, तो उधर मरना, इधर काय को आया? हमारे इसमें तो मैं क्या बोल रहा था, हम काफी है, हमें किसकी जरूरत नहीं है। 2 दिन से देख रहा क्या कमाई है तेरी? सिर्फ नकली दाढ़ी लगाता और इधर उधर घूमता, खाता पीता रहता, सोता। कुछ नहीं होना हमको। निकल यहाँ से तू। चाचा हो क्या भतीजा हो, चल निकल। हटेले मामा, ऐसा मत करो, मेरे को निकालो मत ना, क्योंकि मेरे चाचा जेल में है। मैं कैसे तो भी भाग के चिकलदरा काम कर रहा था, उधर भी भनक लग गई पुलिस को। इधर आ गया मैं, तो मैं तुम्हारा फायदा करके देता ना, 2 दिन में फायदा करके देता। लेकिन 4 दिन से देख रहा ना मैं, कुछ ही नहीं तेरी कमाई, कौड़ी की कमाई ने मैं क्या फालतू का पोसू क्या तेरे को? आज के आज कुछ ना कुछ मेरे को कमा के दिखा। बाद में मैं रखूंगा, नहीं तो मेरे इसमें आने का नहीं तू। नहीं बस मामा, मैं क्या बोल रहा था, हटेले मामा, 1-2 दिन मेरे को कैसी भी सहूलत दो, तुमको मैं 2-4 हजार रुपये नहीं 50,000 रुपये कमा के देता। सिर्फ मैं आज ढूंढता काम कुछ ना कुछ, और ढाबे के पास जाता जरा, लक्ष्मण ढाबा है, वहाँ से कुछ गेम जमता के देखता मैं। तो ठीक है, 2 दिन रुक रहा मैं। कुछ कमा के दिखा, बाद में मेरी टीम में लूंगा तेरे को। ठीक है, ओके। ते लोक सपोर्ट करायला नाही का? ते लक्ष्मण आता काय शोध लावते का नाही, आता त्याला काल सांगितलं तर काय माहित काय केलं त्यानं. तर आले आता. बरं बसा बसा. हो, चहा मांडू का? चहा मांडा लोक म्हणलं. कुठपासून म्हणते काय माहित नाही का, मांडू का? हो ना, ज्याला मांडत ते आधीच मांडत असते. नाही आलो आम्ही, घेऊन आलो. चहाची काळजी नको करू तुम्ही. फक्त याच्यासाठी आलो होतो आम्ही. हो, आम्हाला काही मेसेज नाही आला राजो. हो ते काय काही लोकांना मेसेज आला म्हणते. हो ते काय 3,000 रुपये जमा झाले म्हणते. आमची बाई म्हणे आपल्याला काऊन नाही आला. म्हणून म्हणलं काय आहे काय नाही घोरघंटा तुम्हाला माहित असेल, जरा पेपर रोजच तुम्ही कसा पाठच केल्यासारखा करता ना. काय आहे गडबड, ते काही आले का पैसे गिसे टाकले म्हणते सरकारनं, असं म्हणून राहिलं बुवा. रक्षाबंधन लोक भेटते म्हणून हे आपलं लाडकी बहीण. काय बोलू राहिले, मेसेज आला नाही तुम्हाला? मला नाही आला. तेच तर मला माझ्या घरची म्हणे विचारपूस करा म्हणजे जराशी चौकशी, काही जणाला आला म्हणते काही जणाला नाही आला म्हणते. म्हणून म्हणलं काय बा काय सांगा, आता का गुंपाबुटी तेच विषय झाला. आता कलकल करत गेलं ना, मायस करून नाही टाकलं सरकारनं. म्या काय केलं होतं, अरे म्या म्हणलं येते ना बाबा पैसे, पण ते म्हणजे तुमच्याच घरच्या बाईची कशी आले आणि आमच्या कोण नाही आले, काय चुकवलं? मी जातोच म्हणे त्याला भेटायला, आता त्या फॉर्म भरणार आले. म्हणलं अरे तसं नाही ना, ते 17 तारखेवर गडबड करू नका ना, येऊन राहिले टाकले म्हणते. 80 लाख बायाच्या खात्यात टाकले म्हणते सरकारनं. 48,000 बायाच्या खात्यात आले सध्या. मग तेच म्हणलं आमच्या घरी तेच बॉम्ब सुरू होती, आमचेच काऊन नाही आले, त्या तुमच्या घरच्या बाईचे आले असं समजलं. म्हणून म्हणलं बा तुम्ही काय केलं होतं? तसं काहीच नाही, ज्याचा फॉर्म लवकर भरला गेला त्या पद्धतीनं पैसे येऊन राहिले ते. आता तुम्ही सांगा, म्हणलं आता 17 तारीख त्याने दिली ना डेडलाईन, किंवा तिथपर्यंत येते. मग आता 1-2 दिवस ते खात्यावाल्यानं उतरवणं, बँकवाल्याला टायमिंग लागते, 15 ऑगस्ट सुट्टी आली म्हणून होऊ शकते, पण 17 तारखेला पैसे येणार आहे म्हणजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, काहीचे बँक आधार लिंक नाही आहे. हो, म्हणून त्याची बी पैसे साधारणतः अडचण येऊ शकते. तर त्याला ते लवकरात लवकर बँक लिंक करण्याच्या सूचना बी आलेल्या आहे. आता लवकरात लवकर त्याने ते लिंक करा, तर पैसे 3,000 येईल, नाही तर मग कल्पून घरी या. अभिन दादा आमचं खातं काय लिंक आहे का नाही काय सांगा. असं म्हणा, असं नसन. हो आता येईन ना मग 17 लोक येते म्हणजे येतेच नाही का बाया. आता उद्या चालले ना काळाले. आता पाहिजे तुम्ही अजून काही बायाचे झाले म्हणते. शिवला सांगितलं त्याच्या बायको जमा झाली म्हणे, बबनचे झाले. हो आता ते जाणार आहे बा उद्या टोईच्या टोई याटो करून जाणार आहे ते. हो 17 तारखेला त्याची आले वाटते नाही, शिवल्या गिवल्याची बबने गिबणे हे ते त्याची आले का? बाबा शिवल्या बबने बाबा योजना जाहीर झाल्या दुसऱ्या दिवशी बिलकुल त्या शेतूच्या पुढे उभाच होता ते. बाबा मला आलाय का रे? मग ते म्हणजे आपल्याला कागद रेडीच असते म्हणे बिलकुल. तुमच्यासारखं टी शर्ट थांबत बसू का म्हणे मी. सगळं बिलकुल योजना आली किती हजार असते कोणती असो तिकडे. दुसऱ्या दिवशी गावात म्हणे काय भरता गांजर आहे म्हणे, काही भेटत नाही स्वतः भरून आला तिकू. मग असे लोक आहेत राजा, पण आपण काय नाही, आपण त्याच्या मागं भरला फटकं जेवण बा आपलं बी. ते बा म्हणलं तेच आहे बा. आता त्याचं नाव निघालं म्हणून विषय आठवला. ते बबण्याचं कसं काय म्हणलं, ते लक्ष्मणनं लावला काय पता का? विचारपूस केली का तुम्ही? भेटला का ते तुम्हाला काही? मला काय भेटला रे बरे, मी आता तिकडे दिवसभर वावरा ते वार्ताहरचं काम बातम्या लिहिणं. आता ते काय आला का नाही धाब्यावर मला काय माहिती. आता तेच म्हणलं त्याच्यासाठी आलो होतो, त्याच्या घरी जाऊ म्हणलं काय काय नाही सांगवा, काय खोल फिटिंग केली का नाही. मी फोन केला तर ते म्हणजे सांगतो मी बरोबर काय. तर सध्याशी काही सांगत नाही मी फोनवर असं म्हणे. तर म्हणजे लागली वाटते काही ना काही सुगावं लागलं वाटते त्याला नाही का. हो ते कसं वाटून राहिलं बोलणं त्याच्या. हो त्याला काहीतरी यातलं म्हणजे गोम समजलेली आहे वाटते. फक्त तेवढं समजायला पाहिजे. तेवढं समजलं बस. मोठे पाटलापाशी जाऊन याचा कार्यक्रमच करतो मी बबण्याचा. हो बबण्याला कामाला ठेवू देते की तिथं ते काशाला काढायला लावतो तिथून देवांची आणि तिथून त्याला दुकानातून काढून देतो. तेच उद्दिष्ट आहे आपलं बी. हो त्याला तिथं राहू द्यायचं नाही तर हे मोठे पाटलाला आज न उद्या म्हणलं ते लंबे करणारच आहे. बरं चालता का मग? चला ना करा, झोपटी बंद करा चला. जराशे 2-4 घराचे वाढदिवसाचा आहे, तेवढं सेंड मारून देतो बस झालं. हो ते कशी आता खुराक सुरू आहे आपली. कुठं गमावता 2 मिनिटात काम आहे फक्त. हो चहा घ्या जा. हो 1 मिनिट मांडवा लवकर, म्हणलं लवकर. मांडतो किती कप मांडू? आणून ठेवणं 4-5 कप बाजून येणे जाणं चालूच राहत लोकांचं वार्ताहर म्हणलं की. मान जरा 5-6 कप मांडून टाकून येत राहिली. लवकर मान. अशी उद्या चालल्या का मग तुम्ही? पैसे काढायला चालल्या का म्हणलं? उद्या आता गुंपाबाईची गाडी नाही तर मग येतो. चाललो माऊलीचा येतो आहे, गुंपाबाईची गाडी आहे, चाललो आम्ही सगळ्या बाय. बरं सर ठीक आहे. आमचा मेसेज आला संध्याकाळला तर सांगेन मग. तिला घेऊन जा. हो बरोबर ठीक आहे. आता हे कोण आहे बा? सगळे आलं तर इथं सुद्धा आहे. अरे खरं कोण आहे म्हणलं? आलो मग काय आहे काय गडबड काय म्हणलं? ताटगीट आणलं बा? काय पाहुणा आहे का?
नाही नाही, काही नाही तसं हे बा ते कसं आहे त्याला बोलता येत नाही हो, त्याला बोलता येत नाही आणि ऐकू येत नाही हो. तर कसं सकाळपासून कसं काय हातात करत जाय द्या 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 करून राहिलं हो. तर म्हणून म्हणलं जरासं कसं जेवायला दिलं त्याला हो. काही अडचण हे बा तुम्ही कसं त्याला हे बा पुढे पुढे सरकू नका देऊ हो. चालला आपला एक एक पायरी पुढे पुढे त्याला हे बा लवकर जेवायला दिलं ना आता लवकर रवाना करून टाकतो त्याला हा फालतू डोक्यावर बसते बरं मी काय म्हणलं ते आपली थैली घेऊन ये बरं आज तर काही धंदा नाही झाला का नाही ते बा मला आणत तुम्ही रामपूरून माल घेतला असता म्हणजे टेन्शनचं काम नसतं. आज आता एक तर कसं 15 ऑगस्ट काही चाललं नाही. तिथून काय आणून राहिले वज इच्छा इथं पुरत आहे का आपल्याला आणाले बसले आपले इथं स्वस्त भेटते तिथं काय स्वस्त भेटणार आहे. तुला नाही माहिती आलं मग ते आम्हाला माहिती काय काय नाही त्याच्यात नाही दया रोड तू जाय ते आपली थैली घेऊन ये बरं लवकर निघ तुम्ही घराकडे आता काय 8:30 होऊन राहिला ना उशीर झाला ना एक तर आता पैसे नाही काही नाही हा चटकन निघतो मग. बरोबर ठीक आहे आणतो मी हो 1 मिनिट. हॅलो हां बोला चंद्रभाऊ काय म्हणतो लक्ष्मणराव निघालच नाही का धाब्याहून हां वाट पोरायला म्हणलं आता कधी लाभाच्या घरी होतो मी कुठं आहे काय आले का घरी म्हणून चौकशी केली तर आहे का आले का जवळपास गावाच्या. नाही नाही अजून सध्या धाब्यावर आम्ही आता निघून राहिलो हो बस आता 10 मिनिटात निघतो मी इथून हो. तेच म्हणलं तर काय ते लक्ष्मीचं काही लागलं मग काही खुलासा काय ते म्हणलं काही म्हणजे आहे का नाही काही गुड न्यूज आहे का नाही. मी सांगावं का नाही का होणार का सांगितलं आज जर सांगितलं संध्याकाळी तर आपला फायदा होणार नाही. म्हणून पहिले आपला फायदा करून घ्या आपला माल भरून घ्या आणि मग नंतर सांगून द्या. हो ना मी सांगतो तुम्हाला बरोबर सांगतो काय काही काही गोष्टी आल्या लक्षात काही काही येणार आहे आता ते कसं आहे आज आता माल जरासं म्हणजे घेणं शक्य नाही माय आज विक्रा कमी आला आपल्या धाब्याचा तर उद्या आणि परवा 16 आणि 17 2 दिवसाचा आपला गल्ला आला की 17 तारखेला मी काय करणार प्रत्यक्ष मालच घेणार हो. ते म्हणे माल घेतला की तुम्हाला फायदा समजते म्हणे म्हणून म्हणलं कसं ते जोपर्यंत मी माल घेत नाही तोपर्यंत मला त्याची काय खुटी आहे ते समजत नाही म्हणून म्हणलं 17 तारखेला संध्याकाळी मी माल घेते त्याच्यापासून आणि नंतर तुम्हाला बरोबर क्लिअर सांगतो काय याच्यात गोमतं तसं म्हणजे तुम्हाला पहिले माल घ्यायला लागते हो. ते तर आहेच म्हणा गिराईक बनून जायच लागेल ना त्याशिवाय फायदा समजणार नाही. पण मी आलं सांगितलं का बा तोंडी बरोबर ठीक आहे मग 2 दिवसाचा गल्ला जमा करा आणि मस्त चांगला आगे पगे माल घ्या आणि मग पहा तुम्ही काय फायदा आहे मग आम्हाला सांगा ना. बस आता उद्या झालं तर आज आता बँक बंद होती का नाही उद्या बँकेतले काढतो नाही तर मग परवा दिवशी पाहतो 100% 17 तारखेला संध्याकाळी 2 लाख रुपये तुम्ही घेऊन टाकतो माल मग बरोबर तसं करा मग नाही का हो. पण त्याचा पता लागला पाहिजे बरं लवकर लवकर बबनच्या म्हणजे कसं तुम्ही त्याच्या म्हणजे संपर्कातच राहा. मला सांगेन ते बबनला फायदा करून देतो म्हणे तुम्ही हाफुजान म्हणे इतका फायदा आहे म्हणे असं म्हणे ते आता कसा करते काय नाही ते समजणार असं माल घेतल्यावर ठीक आहे हो परवा दिवशी आता पैसे आणल्यावर बरं ठीक आहे मग या मग आता हो. मग काय आता थांबत नाही आम्हाला वाटलं बा चला घरी या तुमच्या चला निघतो मग आम्ही हो ना बरोबर ठीक आहे हो चला निघतो मी चला आलं मग आणणार बा अन्न थैली अन्न हो किती असेल ते 10,000-20,000 असेल जे असेल ते आण लवकर जा घेऊन लवकर चाल शंभू चल माझ्या संग बुलेटवर जाऊ उद्या येऊ ना वापस आजच्या दिवस राय मस्त संध्याकाळचा चल सध्या नाही दिवाळी आता नाही बाबाजी मी नाही येत नाही का मग बरं ठीक आहे तर मयुरी मी काय म्हणलं येऊ का मग मी आता लेखायचं तू आता जेवण करायला लावलं इथं तर आता पायवर किती वाजले मुले 8:30 पावणे होऊन राहिली तर आता एवढ्या रातच्या आता इतके मोठे पैसे आता तुम्ही म्हणलं न्या म्हणता कसं काय करा. नाही घेऊन जा आता पण मी 5 लाख रुपये मग काय तुमच्यासाठी काढून ठेवले ना 5 लाख रुपये घेऊन जा आता म्हणजे तेवढे 10 लाख राहून जाते माझ्याकडे घेऊन जा तुम्ही आज बाबा तेवढं आमचे वजन कमी होते ते घेऊन जा पैसे आपण एवढ्या रातच्या आता इतके मोठे 5 लाख रुपये घेऊन जाणं म्हणजे फालतू डोक्याला कांदीच आहे ना कोण अडवलं फळवलं तर नाही का आपण याची मला हे बा आज राहू द्या तुम्ही उद्या मी शाळेत आलो की उद्या घेऊन जाईन आजच्या दिवस राहू दे. तसं करा बा तुमची इच्छा मग शेवटी ठेवून देतो मयुरी जोड ठेवून देतो मग उद्या घेऊन जा. बरं तर मला बाबा 2 मिनिटं थांबा मी डबा आणतो आईसाठी आता कुठं आईला स्वयंपाक मी सांगितलं तर फोन करून डबा पाठवतो म्हणून ते विसरलेच होते. काय तू बी बरं आण डबा आण लवकर आण लवकर जा लागते उशीर राहिला बरं पैसे राहू देतो मग आता पैसे व्यवस्थित ठेवतो उद्या मी घेऊन जाईन हो बस आता मी फक्त डबा आणते आणा द्या पैसे थैली द्या इकडे आणा. बरं मयुरी हे आपली माझी काळी बॅग आहे की नाही हे ठेवून दे फालतू वजा आता काय आता ज्ञान आणा ते फक्त डबेच थैली देऊन दे आणि चालला जा तुम्ही बरोबर ठीक आहे मग हो ठीक आहे आणते मी 2 मिनिटात. सीधी बात समझती नहीं तुमको नहीं क्या. हाँ, चल निकाल जितने उतने निकाल चल निकाल हाँ कितने उसमें पाकिट निकाल चल उस थैली में क्या है वो दिखा मेरे को दिखा मारती जा रही तुम दिखा था मैं किसी झामल की दिखा था मैं तुमको कुछ नहीं मेरे पास 500 रुपए के ऊपर नहीं है ना सच में बोल रहा ना मैं नहीं है ना ये डब्बा है मेरा कुछ नहीं मेरे पास. ये बोलते नहीं सिर्फ 500 रुपए. अरे इतनी बुलेट लेके घूम रहा कम से कम 2-4 हजार तो रुपए लेके घूमने का चल रहा कंजूसे. हाँ ना तुम्हारे पास सही है लेकिन मेरे खीसे में कुछ नहीं लगे तो आप मेरे खीसे झामल लो कुछ है क्या देख लो दिखाओगे मैं खीसे दिखाओगे झाम लो तुम झाम लो. ये झाम लो नहीं ये झाम लो झामलने का काम नहीं करते हम झामल अभी जरा ज्यादा पैसे रखने के क्या चल सटक ज्यादा रुकने का नहीं किसको बताने का नहीं तो कल तेरा काम निकाल लूंगा समझा क्या. हटेले से पंगा लेने का पूरा इलाका मेरा है समझा. चल उठा जल्दी थैली उठा निकल ऐसे चल भाग 500 रुपये लेके घूम रहा और मैं इतना बड़ा मास्टर है बोलते चल निकल ऐसे. आपल्याला का 5 लाखांना फिटलो होतो बा बरं झालं बा थैली आणलेली हो हे 500 ले रहे क्या फिर क्या वो भी नहीं ले रहे. उठा वो 500 रुपये निकल ऐसे 500 लाखों का काम चलता हमारा चल निकल ऐसे जल्दी. कब बता रहे बा वो सब वो धाबे वाला राह दिख रहा ना मैं कब दिख रहा वो. रुको ना जरा आज उसको देर हो गई लेकिन मैं क्या बोल रहा हटेले तुम घर को चल जाओ आज कुछ अपना काम नहीं जम रहा कुछ पेमेंट नहीं उसके पास 10-20 हजार रुपये है उससे ज़्यादा नहीं है और तो तुम कैसा करो 17 तारीख की शाम को वहाँ पे खड़े रहो बिल्कुल गेम में बजाओ उसका 2 लाख रुपये लेके आने वाला है.
क्या बटी आज तूने बोला था कि आज करके देता फायदा, ऐसाच तो है फिर तेरा। हाँ बिल्कुल आ रहा ना वो 17 का काम हो रहा ना अपना। नहीं ना हटेले, तुम सुनो ना, बात तो सुनो। अभी फोन पे बात हुई उनकी, कुछ तो भी किराना माल ले रहे बोलते वहाँ से वो। तो 17 तारीख की शाम को यहाँ से वो 2 लाख रुपए लेके जाने वाला है, ऐसी न्यूज़ मिली ना मेरे को। और मैंने सुनी ना, तो तुम टेंशन मत लो, आज अभी वापस चले आओ। अच्छा ठीक है फिर, वो परसों देखेंगे। वो वैसे एक आ गया था अभी हाथ में, वो मास्टर था मास्टर, वो 500 रुपये तो खीसे में उसके। फिर क्या तो कुछ ही नहीं, वो बच गया। वो 2-3 जामाड़ में दे दिया और हकाल दिया। कुछ नहीं मिला फिर, नहीं क्या? अच्छा ठीक है, जान दो, परसों हो जाता अपना काम। हाँ चले आओ वापस, अभी कुछ नहीं, उनके लोगों के पास कुछ नहीं, काश्तकारों के पास कुछ नहीं अभी। वो तो इधर उधर मांग रहे अभी। चले आओ जल्दी वापस आओ। आले का बबन राव, मग काय म्हणते, वसुली गिसुली झाली? वसुली काही मग आले का तिकडे? नाही बहिणी हे ते काय दिले पैसे आहे ना? होत नाही तर काय झालं आता, तुमच्या मग काळजीच आहे ना, तेवढं 5 लाखाला आपल्याला गड्डा बुजवा नाही लागत का? 10 लाखाचा वाटे नाही का? हो तर झाली काही वसुली, तर साधारणतः 2 लाख रुपये आणले मी। हो, कोणा अर्धे दिले, कोणा समजा 40% दिले। हो तर समजा होऊन जाते आता, अजून किराणा माल न्यायच्या वेळेस देऊन देतो म्हणे, असं म्हणित। 2 लाख आहे समजा, जवळपास 2-2.25 लाखापर्यंत। तर लय कमी झाले ना ते, इतकी मोठी कायच करा आता, हे 10 लाख रुपये कुठून भरा मग? होते ना, हो होते ना ॲडजस्टमेंट। आता का बाबा पाहतेच काय हो, तिजोरी गिजोरी करू नका वर इकून तिकून, काही ना काही मार्ग सुचनच आपल्याला। कायच करावं आता, बरोबर हो ना। आता म्हणजे 2 लाख आता टाकायला पुरत नाही का? 8 लाखाचा अजून गाला आपल्याला बुजवा लागते। बरोबर करू, कवर करू नाही का? हो, अजून काही वसुल्या गिसुल्या मार लागन आणि पाहा लागन जरासं काय नाही का? विक्रा आजचा विक्रा आला माझा 1.5-2 लाख रुपये। 2 लाख 2 लाख समजा तुम्ही आणले, 4-5 लाखाचा बजेट आहे समजा इकडे तिकडे सरी जर बेरीज केली तर ना। मग काय 2-3 दिवसात ॲडजस्ट होते, मग काय अजून आता सण आहे, रक्षाबंधन आहे, मग काय तर मला हे टेन्शन वगैरे घेऊ आपण, दुसऱ्या दुकानदाराला 4-5 लाख रुपये देऊन देऊ, अजून माल शिल्लकवाला घेऊन येऊ। मग काय आहे ना, तुमची क्रेडिट चेक देऊन टाकायचा, 15 दिवसाला लट्टीस आहे, लोड नको घेऊ तुम्ही। फक्त आता हे 10 लाखाचा गड्डा लवकरात लवकर बुजवायचा प्रयत्न करा। हो ना, लवकरच करावं लागते, नाही तर बुड्यानं तिजोरी खोलली तर यायचे ना घरावर गोटे, सगळं पितं उघडं व्हायचं ना आपलं। मग करतो मी ते 2-3 दिवसात करावं लागते, येरी बुडा काही 2-3 दिवस पाहत नाही आता, पैशाची काही आता सध्या गरज नाही। ठीक आहे मग, चला बंद मारून द्या दुकान, चला घराकडे।